नमस्कार, मी विजय रामचंद्र हजारे, सदस्य प्रशासकीय समिती ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे ग्रामपंचायतमधील अनधिकृत बांधकामाबाबत गेली 8 ते 10 वर्षे सतत मी पाठपुरावा करत आहे आणि त्या पाठपुराव्यानुसार मी 6 वेळा अनधिकृत बांधकामं काढण्यासाठी उपोषणं केली आहेत. पंचायत समिती कार्यालयासमोर पहिलं उपोषण 23/10/2018 रोजी केलं. त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या आदितीताई तटकरे मॅडम. CO साहेबांनी त्यावेळेस पत्र दिलं ते का पूर्ण अनधिकृत बांधकाम आम्ही काढून टाकू. तर मी त्या पत्र घेऊन एकच दिवसात उपोषण माझं ते मागे घेतलं आणि ते उपोषण मागे घ्यायला लावलं मला गटविकास अधिकारी CO साहेब यांनी फोन करून. आणि ते उपोषण मागे घेत्या वेळेस पंचायत समितीचे तत्कालीन माजी सभापती प्रदीप ठाकरे हे होते. मी 2017 पासून पत्रव्यवहार करत आहे. व्हॉट्सअपला एक मेसेज टाकला, त्या व्हॉट्सअपवरती CO साहेब होते. CO साहेबांनी त्या मेसेजची दखल घेऊन तात्काळ पूर्ण संबंधित खात्यांना अहवाल मागवला. संबंधित खात्यांनी तो अहवाल दिल्यानंतर मी कुठलीच कारवाई होत नाही म्हणून उपोषणाचा एक मेसेज टाकला. त्या उपोषणाच्या मेसेजची दखल घेऊन CO साहेबांनी पूर्ण तपासणी करण्याचे आदेश ॲडिशनल CO व गटविकास अधिकारी यांना दिले. तशा प्रकारे त्यांनी ते येऊन माझी बैठक लावली, मीटिंग लावली. कर्जत येथे मीटिंग लावल्यानंतर आपण कारवाई अनधिकृत बांधकामावरती करू आणि पूर्ण तपासणी करण्याचे त्यांनी एक दिवस ठरवला. त्या 2 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण तपासणी केली तर त्यांना पूर्ण बिल्डिंगमध्ये अनियमितता आढळली. कारण की नेरळ कलम राज्यमार्ग, मी जे पत्रावर पहिला सुरुवात केली ती तर नेरळ कलम राज्यमार्ग, नेरळ कशेले राज्यमार्ग, नेरळ बोपेले प्रमुख इतर जिल्हा मार्ग होता तेव्हा, आता प्रमुख जिल्हा मार्ग झाला आहे, आणि ग्रामीण मार्ग या मार्गांवरती बांधकामास परवानगी किती अंतरावरती आहे हा एक पत्रव्यवहार केला होता. तर नेरळ कलम राज्यमार्ग संबंधी मला माहिती देण्यात आली तर ती 40 मीटर अंतरावरती बांधकामास परवानगी होती. आपण पाहू शकता हे पत्र आहे माझं 26/10/2017चं. 26/10/2017 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने मला या पत्राद्वारे नेरळ कलम राज्यमार्ग रस्त्यावरचं 40 मीटर अंतरावर बांधकामास परवानगी आहे असं पत्र दिलं. नेरळ कशेले राज्यमार्गावरचं 40 मीटर अंतरावरती बांधकामास परवानगी आहे असं पत्र दिलं. आणि त्याच्यानंतर नेरळ ग्रामीण मार्गावरती 12.5 मीटरवरती आणि नेरळ बोपेले इतर जिल्हा मार्गावरती 15 मीटर होती तेव्हा. आता ते अंतर 2020 पासून 37 मीटर झालेलं आहे. राज्य सरकारने शासन निर्णय काढला आणि 37 मीटरवरती बांधकामास परवानगी आहे राज्यमार्गाच्या. आणि इतर जिल्हा मार्ग जो होता नेरळ बोपेले तो प्रमुख जिल्हा मार्ग झाला. त्यामुळे त्या रस्त्याच्या मध्यापासून 30 मीटरवर अंतरावर बांधकामास परवानगी आहे. मी 2017 पासून पत्रव्यवहार करतो आहे आणि 23/10/2018 रोजी मी कुठलीच कारवाई होत नाही म्हणून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलो. उपोषणास बसल्यानंतर CO साहेबांनी त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी PRC आलेली होती जिल्हा परिषदला. तर दुसऱ्या दिवशी बसल्यानंतर CO साहेबांनी मला फोन केला, रिक्वेस्ट केली की आम्ही पूर्ण अनधिकृत बांधकामं काढून टाकू. आस्वाद शेठ पाटील आले मला भेटायला. त्यांनी पण सांगितलं की बाबा आम्ही ते अनधिकृत बांधकामं काढून टाकू. आपण 1 कोटी रुपये मशिनरी घेण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे असं त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या आदितीताई तटकरे मॅडम. तटकरे मॅडमना पण मी भेटलो आणि तटकरे मॅडम पण बोलल्या का आपण जी काय अनधिकृत बांधकामं आहेत ती काढून टाकू. 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर विधानसभा निवडणूक लागली. विधानसभेला महेंद्र शेठ थोरे आमदार म्हणून निवडून आले. सतत माझा लढा सुरू होता. तर 2019-20 या काळाच्यामध्ये नोटिसा देण्याचं काम चालू होतं. त्याच्यानंतर 21ला कोल्हारे ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि तेथे मी सदस्य म्हणून निवडून आलो. महेश सुरेश विर्ले हेही सदस्य झाले आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सरपंच पदावरती ते महेश विर्ले विराजमान झाले. त्यावेळेसही अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्याचं काम सुरू होतं परंतु कारवाई कोणतीच होत नव्हती. परंतु त्यावेळेस असं झालं की अनधिकृत बांधकामांबरोबर अनधिकृत पाईपलाईन टाकण्याचं पण काम सुरू झालं. महेश सुरेश विर्ले यांनी 2022 साली अनधिकृत पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं. त्याच्यावरती मी पत्रव्यवहार केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना नोटिसा दिल्या आणि दंड मारला ग्रामपंचायतला. मी त्यांना बोललो पण का सरपंच महेश विर्ले आणि उपसरपंच रोशन मस्कर आता ते माझे आहेत, त्यांनी ते काम केलेलं आहे, तुम्ही दंड का ग्रामपंचायतला मारला. तर ते म्हणतात नाही आपण ते बघू काय करू. कुठलीच कारवाई झाली नाही. त्यावेळेसही नोटिसा देण्याचं काम चालू होतं. तर हे जे आमदार साहेब आहेत, आमदार साहेबांची जी माणसं आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत ना, शिंदे गटाचा सरपंच, शिंदे गटाची पूर्ण बॉडी, तिथं शिंदे गटाचा सरपंच निवडून आला, पूर्ण बॉडी शिंदे गटाची होती. आमदार साहेबांनी यांना रोखायला पाहिजे होतं का बा अनधिकृत बांधकाम जे सुरू आहेत अनधिकृत कामं आहेत ती थांबवा. परंतु आमदार साहेबांनी त्यांना न रोखताना
कुठेतरी अधिकाऱ्यांनी रोखले. कारण की 2 वर्षापूर्वी अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यासाठी 3 दिवसाचं पत्र शॉर्ट नोटीस देण्यात आली. सर्व नोटिसा दिल्या आणि 3 दिवसाची शॉर्ट नोटीस देण्यात आली नेरळ भोपेले रस्त्यावरती. 3 दिवसानंतर अधिकारी आलेच नाही. कारण की तिथले जे अनधिकृत बांधकामधारक होते ते काहीतरी मला समजलं का आमदारांना जाऊन भेटले. ते अधिकारी आलेच नाही. अधिकाऱ्यांना फोन करून विचारतो तर ते म्हणतात असं असं झालं आहे, ते आता ते थांबवायचे, ते असं करायचे. असं करून त्यावेळेसही कारवाई केली नाही. आणि मग याच्यामध्ये आमदार साहेबांना जर भेटलेत, मग आमदार साहेबांची कारवाई थांबवली का? आमदार साहेब हे कर्जत तालुक्यात कर्जत खालापूरचे आमदार आहेत. आमदार साहेबांनी पूर्णपणे अनधिकृत बांधकामं अनधिकृत कामं थांबवली पाहिजेत. आणि त्यावेळेस नेमकं विधानसभेची निवडणूक लागलेली होती 24च्या दरम्यान, बरोबर. तर त्या काळात त्यांनी नोटिसा देण्याचं काम केलं आणि परत एकदा ते घाबरवण्याचं आणि माझ्या विरोधात पूर्ण टपरीधारकांना माझ्या विरोधात उभे करतात. आणि ते टपरीधारकांना परत तिथे गेल्यानंतर कुठेतरी आपलं मतलब साध्य झाला का सगळी कारवाई थांबवतात. तर आमदार साहेबांना हेच सांगणं आहे माझं का जे काय अनधिकृत बांधकाम कोलारे बांधकामामध्ये झालं आहे ते थांबवण्याच्या मागे तुम्ही लागू नका. ते पूर्णपणे काढलं पाहिजे. कारण की बरेच नागरिक, ज्येष्ठ नागरिकांची, विद्यार्थ्यांची, महिलांच्या तक्रारी आहेत का बाबा तिथं चालायला जागा नाही. कारण की भाजीवाले, चिकनवाले, मटनवाले रस्त्यावरती आलेत. आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी का मला हे टपरीवाले वगैरे तिथे नव्हतेच. जेव्हा मी पत्रव्यवहार केला तेव्हा टपऱ्या वगैरे काहीच नव्हत्या. माझा मेन लढा होता बिल्डर विरोधात. जे बिल्डर आहेत ते आत्ता तुम्हाला सांगितलं 40 मीटर अंतर होतं. 40 मीटरवरती बिल्डिंग बांधायची. तर शुभलक्ष्मी बिल्डर यांनी 10 मीटरवरती बिल्डिंग बांधले. आणि माझा पत्रावर व्हायच्या आधी पण त्याच्यावरती कोणतरी अर्ज केला होता. त्यांची बांधकाम परवानगी थांबवली होती, रद्द केली होती. तरी परतसुद्धा ती बांधकाम परवानगी काहीतरी रिवाईज करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक अट टाकण्यात आली, राज्यमार्गालगत हे बांधकाम आहे, नियमानुसार अंतर सोडावे. तर आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जाता तिथनं 40 मीटरवरती ती बिल्डिंग आहे का? 10 मीटर अंतरावरती ती बिल्डिंग आहे. अख्खी बिल्डिंग काढून टाकायला लागेल. त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे सर्वसामान्य लोकांचं, फ्लॅटधारकांचं. कारण की जिल्हा परिषदची परवानगी आहे, टीपीची परवानगी आहे, त्याला सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. त्यामुळे तिथं लोनही होतं आहे. आणि आता त्या बिल्डिंगला कमीत कमी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. लोकांनी 10 वर्षाचे हप्ते भरलेत. हप्ते फेडतात. कोण पालना घरात जाऊन पालना घरात मुलांना ठेवून नोकरीला नवरा बायको जातात. कोण सोनं नाणं ठेवलं आहे, कोणी शेती विकलेलं आहे, त्याच्यातनं ते फ्लॅट घेतात आणि आयुष्याची कमाई फ्लॅट घेण्यासाठी लावतात. हा लढा माझ्या बिल्डरच्या विरोधात आहे, ना की टपऱ्याधारक किंवा यांच्यासाठी होता. कारण की तेव्हा टपऱ्याच नव्हत्या. परंतु जशी सत्ता शिंदे गटाची आली, आधी तर टपऱ्या थोड्या झाल्याच 2017 नंतर. शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर सरपंचांनी अजून तिथं मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केली. आणि महेश विर्ले यांची स्वतः त्यांनी तिथं बिल्डिंग एक बांधलेली आहे, महेश विर्ले आणि त्यांचे सहकारी. आणि ती बिल्डिंग 2019 साली सुरू झाली. त्यावेळेसच मी कलेक्टरनं मेसेज केला होता. कलेक्टर साहेबांनी तसा पत्रावर केला आणि 19 मे 2019ला सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना नोटीसही दिली ती. परंतु त्यांनी काय काम थांबवलं नाही. ती बिल्डिंग पूर्ण उभी केली. आणि हे सरपंच झाल्यानंतर त्या बिल्डिंगला हात कोण लावतो, कारवाई कोण करतो, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि 2022ला तर तुम्हाला सांगितलं का कारवाई नोटिसा दिली त्या, परंतु कारवाई होत नाही ना. 24ला परत तेच विधानसभेची निवडणूक आली. सगळ्या टपऱ्याधारकांना नोटिसा देतात, सगळ्यांना नोटिसा देतात आणि वर काहीतरी सांगतात का विजय हजारे तोडायला निघला आहे. तर माझा मेन मुद्दा आहे का बिल्डर जे फसवतात बिल्डिंग बांधून, ते सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब कुटुंब फसू नये याच्यासाठी माझा लढा आहे. आणि त्याच्यामध्ये हे अनधिकृत बांधकाम हे नोटिसा देऊन हेच करतात, हेच पाईपलाईन अनधिकृत टाकतात. एखादी केबलची लाईन येते, आता एअरटेलची केबलची लाईन होती, पहिले BSNLची टाकली होती. म्हणजे प्रत्येक वेळेस काय ना काय नवीन फड्डा करून हे पूर्ण डायव्हर्शन करताना स्वतः अनधिकृत बांधकाम करतात. आता त्याच्यात नवीनच काय केलं यांनी, यांची बिल्डिंग वाचवावी, यांची बिल्डिंग, त्याच्या बाजूला दुसरी एक बिल्डिंग आहे, ती कुणाची आपल्याला सांगायला नको, त्याच्या पुढे ढाबा आहे, त्याच्या पुढं आणखी काही बिल्डिंग आहेत. ह्या बिल्डिंग वाचवण्यासाठी यांनी काय केलं असेल तर आगरी समाजाचे हुतात्मे आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांचं तिथं उभारणी करण्यास सुरुवात केली. तर ते स्ट्रक्चर जेव्हा सुरू होतं तेव्हाच मी मेसेज टाकला होता का 37 मीटरवरती बांधकामास परवानगी आहे, 37 मीटरला ते करावं. तर कुठेतरी यांनी आगरी समाजातील नेत्यांना सांगून मला कुठेतरी हे करण्याचा हे केला. तर मी त्यांना वारंवार सांगतो पण त्यांनी काय ऐकलं नाही. त्याला निधी आहे पंचायत समितीचा सुशोभीकरणाला, त्याला निधी आहे ग्रामपंचायतचा आणि त्याला उद्घाटन करायला आले आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब. आता आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब जे आहेत विधानसभेमध्ये जे नियम बनवतात, कायदे बनवतात, तेच कायदे मोडतात असं तरी वाटायला लागलं. आणि हे पुतळे उभारण्याचं काम करण्याचं काम का केलं का बाजूची बिल्डिंग वाचावी.
माझे जे अनधिकृतचा विषय सुरू आहे त्याच्यात त्या पुतळ्यांना नोटीस बसल्यानंतर हेच भडकवणार का आगरी समाजाचा पुतळा विजय हजारे काढायला निघलाय किंवा विजय हजारेचं हे करतोय त्यामुळं त्यांची बिल्डिंग वाचणार हे यांच्या मनामध्ये निश्चित होतं. तर तो पुतळा उभारणी केली, बिल्डिंग तशीच राहिली, नोटिसा देण्याचं काम तसंच. आता यांनी गेल्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं भूमिपूजन पुतळा बांधण्यासाठी भूमिपूजन केलं आणि संविधान चौकाचं भूमिपूजन केलं. महेश सुरेश विर्ले आणि त्यांच्या पत्नी इथं त्या भूमिपूजनाला होत्या आणि पूर्ण बौद्ध समाजाची रॅली त्यावेळेस काढली आणि ते भूमिपूजन केलं. त्यावेळेस मला माहिती झाल्यानंतर मी बोललो अरे हे ड्रेनेजची लाईन तिथनं जाणार आहे, त्याच्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे आणि ड्रेनेजच्या लाईनवरती बाबासाहेबांचं पुतळ्याचं भूमिपूजन कसं काय केलं याच्याबद्दल मी माहिती घेतली. त्यांनी काम सुरू केलं. तर काम सुरू केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की अनधिकृत बांधकाम करू नये. सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलं. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो आमच्याकडे रस्ता नाही. MSIDCला आम्ही वर्ग केलेला आहे. MSIDCच्या कार्यकारी अभियंत्यांना मी मेसेज केला, त्यांना फोन केला. ते म्हणतात का आम्ही रस्ता फक्त रोड करण्यासाठी घेतला आहे, अनधिकृत जी कामं चालू असतील ती सार्वजनिक बांधकाम विभागच काढेल. नेरळ विकास प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी, कार्यकारी अभियंता, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना माहिती दिली तर त्यांनी 2 नोटिसा काढल्या ग्रामपंचायतला का जे काय बांधकाम चालू आहे ते बंद करावं. 2 नोटिसा काढून पण सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी हे ऐकले नाही. कुठंतरी जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि यांची हुतात्म्यांचा पुतळा इकडं ह्या साईडला बाबासाहेबांचा पुतळा उभा करायचा आणि यांच्या बिल्डिंग ढाबे सगळे वाचवायचे हा यांच्या मनामध्ये पक्का धोरण. आणि याच्या मागं कोण तर आमदार साहेबांचा यांचा पाठबळ असं का आमदार साहेबांचं नुसतं आमदारांची माणसं बोललं तरी पण सगळे अधिकारी यांना घाबरतात. अशा प्रकारे हे काम केलं ना. 6 डिसेंबरला यांनी तेथे फोटो पूर्ण समाजाला घेऊन बौद्ध समाजाला घेऊन तिथं एक फोटो हे केला. महापरिनिर्वाण दिन असतो त्यावेळेस मोठा दुःखाचा दिवस असतो आणि यांना कुठेतरी वाटलं का विजय हजारे काहीतरी बोलेल आणि पूर्ण समाजाला भडकवू नये याच्यावरती आपण काहीतरी गुन्हे दाखल करू. त्यांनी असा एक प्रकार माझ्या महिलांना सांगून पंचायतमध्ये करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातनं मी सुखरूप हे झालो कारण की माझ्यावरती तेव्हा हल्ला केला. असाच हा प्रकार करणार आणि माझ्यावरती कुठेतरी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होता पण त्यावेळेस मी काहीच बोललो नाही. त्याच्यानंतर परत मी यांना सांगितलं का बाबा असं आहे. तर एक सोनार समिती आहे त्यांनी एक अर्ज केला, त्यांच्या जागेच्या पुढं ते चालू आहे काम. ते उपमुख्यमंत्र्यांना भेटले. उपमुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला फोन केला तरीसुद्धा ते काम थांबलं नाही. का थांबलं नाही, कशासाठी थांबलं नाही काय माहिती. आता 14 एप्रिलला 11 तारखेला तिथे काहीतरी एक स्ट्रक्चर उभं केलं होतं त्याची माहिती मला फोनवरती मिळाली. मी पोलीस ठाण्याला फोन केला. पोलीस गाडी गेली तिथे. पोलिसांनी पूर्ण ते थांबवण्याचा प्रयत्न केलं कारण की एक स्ट्रक्चर उभं करून बाबासाहेबांचा फोटो तिथे लावला होता. एक मोठा फोटो बाजूला होता. आपले पत्रकार दीपक पाटील पण तिथे गेलेले होते. तर पोलिसांनी तो प्रकार 11 एप्रिलला कसा तरी तो हे केला. नाही तर महाराष्ट्रामध्ये यांनी म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण दंगल बसण्याचं काम हे शिंदे गटाचे सरपंच, माजी सरपंच, प्रशासक करत आहेत असं तर माझा थेट आरोप आहे. आणि तिथे आत्ताही फोटो उन्हामध्ये धुलीमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावून ठेवलेला आहे. मग आता बाबासाहेबांचा अवमान होत नाही का. तर बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, मी स्वतः बाबासाहेबांना खूप मानतो. संविधान घेऊन बसतो घरात, संविधान माझ्या घरात आहे, संविधान वाचतो. ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे त्या बाबासाहेबांना त्यांचा फोटो उन्हात ठेवला आहे, त्यांची प्रतिमा उन्हात ठेवले हे अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे. ह्या साईडला हुतात्म्यांचा पुतळा, या साईडला बाबासाहेबांचा फोटो आणि मधी महेश सुरेश विर्ले प्रशासक कोलारे ग्रामपंचायतची त्यांची बिल्डिंग आणि हे सगळं वाचवण्यासाठी पूर्ण अनधिकृत बांधकामावरती आत्ता जी 28 तारखेला कारवाई होणार होती. 28 तारखेला सगळे अधिकारी मला त्याच्या आधी काय म्हणतात 16 डिसेंबरला उपोषण केलं. एक अनधिकृत बांधकाम महेश विर्ले सुरेश विर्ले यांनी दुसऱ्याच्या जागेत बांधलेलं ते काढून टाकलं आणि त्या दिवशी मला लेट झालं तर ते म्हणतात का जी 7 बांधकाम आहेत आम्ही 4 दिवसात काढू आणि त्याच्यानंतर 1 महिनाभरात आम्ही सर्व अनधिकृत बांधकामं नोटीस देऊन काढू. परंतु 4 महिने झाले तरी काहीच करत नाही. तर मी पोलीस स्टेशनच्या समोर उपोषणाचा बसण्याचा निर्णय घेतला कारण की पोलीस बंदोबस्त का देत नाही. पोलीस मला म्हणतात का आम्ही पत्रव्यवहार केला आहे. तर बोललो उपोषणाच्या दिवशी सांगा. 14 एप्रिलला मी उपोषणाला तिथे बसलो आणि 14 एप्रिलला जे आपले वरोडे साहेब आहेत त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून तिथे बोलवले. तर त्याच्यातले सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल सिसोदे हे शाखा अभियंता आहेत ते तिथं आलेले आणि त्याच्यानंतर आपण पत्रकार पण तिथे होते. तर त्यांनी सांगितलं का आम्हाला 28 तारखेला बंदोबस्त चालेल. त्यांनी 28ला घेतला. कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदचे नेरळ विकास प्राधिकरणाचे त्यांना फोन केला तर ते म्हणतात 28ला चालेल. तांत्रिक अधिकारी यांना फोन केला तर ते म्हणतात 28 तारखेला आम्हाला बंदोबस्त चालेल. 28 तारखेला पोलीस बंदोबस्तची शिफारस यांनी केली. हे 3 पत्र मला दिलेत.
नेरळ कलम, नेरळ कशेले आणि नेरळ बोपेले ह्या रस्त्यांच्यावरती अतिक्रमणं आणि नेरळ विकास प्राधिकरणातली सर्व अतिक्रमणं काढण्यासाठी हे तीन पत्र व त्यांनी कुणी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना पत्र दिलं का आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळावा, नेरळ विकास प्राधिकरणाने पत्र दिलं का आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळावा. अशा तऱ्हेने ही 3 पत्र मला देण्यात आली. का वरिष्ठ कार्यालयाला आम्ही कळवलं आहे. राहुल वरोटे साहेब जे आहेत पोलीस निरीक्षक त्यांनी मला सांगितलं आणि 27 तारखेला मी गेल्यानंतर ते बोललं का आधारे साहेब आपलं बंदोबस्त आलेला आहे, आपल्याला आदेश आलेले आहेत, त्यांनी त्यांची जी फी आहे शुल्क भरावं आणि बंदोबस्त उद्यापासून त्यांना मिळेल. तर बोला आता 28 तारखेला बंदोबस्त मिळालं म्हणजे पूर्ण कारवाई होणार. 28 तारीख सकाळ झाली, 10 वाजले 11 वाजले, मी फोन करतो तर ते म्हणतात का आम्ही आलो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणतात का आम्ही आलो आहे. जिल्हा परिषदचे अधिकारी म्हणतात का आम्ही येणार आहेत. असं करता करता 1:30 वाजला, 2 वाजले. 2 वाजता मी पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांना भेटलो तर ते म्हणतात का अरे बघा हे पत्र दाखवलं आम्हाला का SP मॅडमकडून आदेश आलेले आहेत का बंदोबस्त पूर्ण यावा. जे अधिकारी मला बोलत होते का पोलीस बंदोबस्त देत नाही, पोलीस बंदोबस्त देत नाही, पोलीस बंदोबस्त देत नाही, ते पोलीस बंदोबस्ताचा आदेश आलेला असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवान साहेब ते तिथं होते, परंतु त्यांनी ते कुठलेही शुल्क तिथं भरत नव्हते. का भरत नव्हते? कारण की आदल्या दिवशी हे टपरीधारक सगळे जाऊन आमदारांना भेटले होते. आमदार साहेबांना भेटले, आमदार साहेबांनी तिथनं कोणत्या तरी अधिकाऱ्याला बडबड केली अशी मला माहिती आहे. आता आमदार साहेबांनी तिथे बडबड केल्यानंतर हे टपरीधारक सगळे निघून आले, तिथनं खुश होऊन आले आणि माझ्यावरती एक अर्ज केला आहे माझ्या नावाने का विजय आधारेला ती जागा हडप करायची, विजय आधारे तिथं हे करतो, विजय आधारेचे पेपर. तर हे जे पेपर आहेत ना, माझे 3च पेपर होते तुम्हाला सांगतो. हे बघा हे एक पत्र दिलेलं 3च पेपर मला मिळाले. त्याच्यानंतर हे पूर्ण प्रशासनाचे पेपर आहेत माझ्याकडे आलेले. माझा याच्यातलं एकही पेपर नाही, पूर्ण खोटे आरोप करून माझ्यावरती एक अर्ज केला. त्याचं तर मी उत्तर देईलच, परंतु आमदार साहेबांनी असं काय केलं का शुल्क भरत नाही अधिकारी. आणि त्याच्यानंतर मी 3 वाजले तरी पण अधिकारी हे करत नाही. आणि मला एक फोन आला पत्रकाराचा का विजय अरे ते 7 मीटरला काहीतरी लाईन मारतात गटाराची, ते योग्य आहे का? तो मला काय माहीत नाही. तो म्हणतो तू एवढे वर्ष उपोषण करतो मग ते 7 मीटरला गटाराची लाईन मारतात ते योग्य आहे का? तर मी त्यांना सांगितलं का ते गटारासाठी मी उपोषण केलेलं नाही, मी उपोषण केलं अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी. मला काय माहीत नाही कोण गटाराला लाईन मारतो काय. तर यांची पूर्ण खेळी तयार झालेली तिकडं आदल्या दिवशी बसून गटाराची लाईन करायची, तुमच्या बिल्डिंग वाचणार, तुमचे ते पूर्ण जे ढाबे बिबे आहेत ते सगळे वाचणार, तुम्ही सगळ्या अख्ख्या जे टपरीधारक आहेत त्यांना पूर्ण भडकून ठेवलेले. मग ते 7 मीटरला सगळे खुश झाले, सगळे खुश, टपरीधारक खुश, आमदार खुश, तिकडं प्रशासक खुश, सगळेच खुश. आणि पत्रकार मला फोन करतात. तर मला याच्यातलं काहीच कल्पना नव्हती तर ते 7 मीटरला का मारले, कशासाठी मारले, गटार का करतात, तो भाग वेगळा. कारण की माझं बंदोबस्त दिलता अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी, ना की गटाराची लाईन मारण्यासाठी. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुल्क भरलं नाही. आणि तांत्रिक अधिकारी नेरळ विकास प्राधिकरणाचे त्यांनी 2 वाजता पत्र पाठवलं यांना, आपलं पोलीस निरीक्षक यांना का आमच्याकडं मशिनरी नाहीत, मनुष्यबळ नाही, त्यामुळं आजचा बंदोबस्त आम्ही नाकारत आहोत. आम्ही आमचा सल्लागार घेऊन त्याच्यानंतर त्यांची चर्चा करू आणि मग आम्ही तोडण्याचं तुम्हाला कधी तोडायचं ते हे घेऊ. तर माझं म्हणणं आहे काय 10 वर्ष काय झक मारतात का हे सगळे, यांना समजत नाही का? 10 वर्ष झाले यांच्याकडे सल्लागार नाही का? लोक खड्ड्यात जाणार तिथं फ्लॅट घेऊन खड्ड्यात जाणार. आता 2017 पासून फक्त तिथं बांधकाम परवानगी दिलेल्या 2च बिल्डिंग आत्तापर्यंत झाल्या. 2च बिल्डिंगना बांधकाम परवानगी दिली. गेटामध्ये जी बिल्डिंग सुरू आहे ती आणि एक धामोते फाट्यावरती, पण त्यांना पण परवानगी देताना त्या पण कंट्रोल लाईनमध्ये आल्या. 20 मीटरवरती एक बिल्डिंग आहे, 1 मीटर का एक काहीतरी बिल्डिंग 30 मीटरवरती आहे. मग त्यांना पण परवानगी कशा दिल्या, काय आर्थिक लागेबांध आहेत. नगररत्न विभागाची पूर्ण मला समजलं की नगररत्न विभागाने ते सगळं हे केलेलं आहे. तर नगररत्न विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची अँटी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी व्हावी. कारण की इथं मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन अशा प्रकारचे परवानगी देतात ना, लोकांना खड्ड्यात घालण्याचं काम सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का 2017 पासून 2च बिल्डिंग, त्याच्यानंतर मध्ये ज्या बिल्डिंग झाल्यात हे सरपंच प्रशासक यांच्या आशीर्वादाने ज्या बिल्डिंग आहेत त्या विदाऊट परवानगी, आणि त्या विदाऊट परवानगी झाल्यानंतर 18 जुलै 2016चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार कर आकारणी तिथं त्याला लावता येते, नल कनेक्शन देता येतो. त्यामुळे लोकांना नार्क दाखले लोक घेतात, नार्क दाखला देण्याचा अधिकार नाही, तरी पण या काहीतरी लागेबांधे यांचे काहीतरी पाकिट घेऊन नार्क दाखले द्यायचे. नल कनेक्शनचा रेट काय तुम्हाला माहिती आहे, 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख असं लोक बोलतात.
कारण की ते लोक सांगतात का आम्हाला एवढा एवढा रेट. आता मी स्वतः प्रत्यक्ष बघायला नाही गेलो का एवढा एवढा रेट. करोडो रुपयाचा तिथं मोठा मलिंदा सुरू चालू आहे, करोडो रुपयाचं तिथं आर्थिक उलाढाल चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे आणि त्याला पाठीशी घालतात आमदार साहेब. असं तर निदर्शन येत आहे. कारण की आमदार साहेबांनी त्या दिवशी त्या टपरीधारकांना काय सांगितलं, अधिकाऱ्यांना काय सांगितलं हे त्या अधिकाऱ्यांना माहीत असेल. त्याच्यानंतर मी 4 वाजता फोन केला, 28 तारखेला 4 वाजता CEO मॅडमना बोललो, अचल दलाल मॅडम यांच्या ऑफिसमध्ये आपल्याला बंदोबस्त आलेला आहे, आपले अधिकारी का आले नाही. तर CEO मॅडम मला फोनवरती बोलले का कार्यकारी अभियंता तेलंग साहेब आमदारांकडे गेलेत, आमदारांकडून ते तिकडे येणार आहेत. तेलंग साहेब आमदारांकडे कशाला गेले? आमदार याच्यात इन्व्हॉल्व असतात का अनधिकृत बांधकामामध्ये? सरकारी अधिकाऱ्यांना बंदोबस्त दिलता का आमदारांना दिलता? म्हणजे हे आमदारांकडे गेले पण इकडं काय आलेच नाही कोणच. आमदारांकडून तिकडून सांगितलं गेलं का कुणी सांगितलं गेलं ते पत्र दिलं का आमच्याकडे मनुष्यबळ नाही. तर आमदार साहेबांना माझी एक विनंती आहे का आपल्याला 2 तालुके चांगले सुधारायचे आहेत, ना की नुसतं आगरी समाजामध्ये वाद लावायचे. आगरी समाजाची तिथे लोक आहेत, आगरी समाजाच्या लोकांच्यात किती वाद झालेत, किती लोकांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. भरत भगत यांच्यावरती खोटा आरोप केला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या अमर मिसाल असतील, भगवंत संचे असतील, सुरेदार टोकरे असतील, माझ्या स्वतःवरती एक खोटा गुन्हा दाखल झाला आहे. महेश विर्लेंच्यावरती 420चा गुन्हा दाखल आहे, पूर्णत्वाचा दाखला दिला म्हणून. आगरी समाजाचे पूर्ण नेत्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. कोलारे गावामध्ये 8-10 जणांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल आहे, धामोत्यामध्ये 8-10 जणांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल आहे. मग हे राजकारण कशासाठी? आणि हे आगरी समाजावरतीच गुन्हे दाखल जायचं नाही, मराठी समाजावरती पण आहेत. सुधाकर शेठ घारे यांच्यावरती पण खोटा आरोप करण्यात आला. मग हे सर्व का चालू आहे, कशासाठी? तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो. माझ्या कोलारे पंचायत मला टिपटॉप करायची आहे, चांगली करायची आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये इथं इन्व्हॉल्व होऊ नका. आणि जे काय पुतळे बांधकाम केलं आहे ते पुतळे बांधकाम सन्मानपूर्वक, हुतात्म्यांचा पुतळा सन्मानपूर्वक आता 18 मीटर DP प्लॅन मंजूर होणार आहे, अजून मंजूर झालेलं नाही. 15 मीटरची कंट्रोल लाईन, 3 मीटरची बिल्डिंग कंट्रोल लाईन, 18 मीटरवरती DP प्लॅन मंजुरीचं पत्र मला मागच्या उपोषणाला दिलं. हे बघा, हे पेजे दिले सगळे महाराष्ट्र शासनाला जे पत्रव्यवहार केलं त्याच्याबद्दल ते पत्रव्यवहार केलं आहे. तर त्याचा जो कंट्रोल लाईन आहे ती 15 मीटर + 3 18 मीटरवरती येणार आहे, अजून आलेली नाही. एक परवानगी बाकी आहे. त्याच्यानंतर ते जे आहे अंतर ते कमी होईल, अजून झालेलं ना, अजून 37 मीटरच आहे. आणि जे काय पुतळे उभारणी करायचे आहे ते पूर्ण परवानगी घेऊनच करावी. आणि ज्यांनी जे पुतळे उभारणी केले ती समिती आणि त्याच्यात जे इन्व्हॉल्व आहेत, उद्घाटन करणारे, उद्घाटक, निधी देणारे यांच्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मी मागणी करत आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो उन्हात ठेवला आहे, त्यांचं ते भूमिपूजन जे झालं त्याच्यानंतर फोटो लावण्यात आला 7 डिसेंबरला, त्याच्यानंतर इथं झाडं लावण्यात आली 14 एप्रिलला. तर ती पूर्णपणे विना परवानगी सुरू आहे काम. तर ते फोटो सन्मानपूर्वक काढावा, कारण की तिथनं डेनेची लाईन जाणार आहे. पूर्णपणे समाज बांधवांची हे दिशाभूल करत आहेत. तर समाज बांधवांना माझी विनंती आहे, यांचं राजकारण तुम्ही बघितलं, यांच्या स्वतःची अनधिकृत बांधकामं आपण वाचवण्यासाठी आमदारांचा सहारा घेतात ना. आमदार अधिकाऱ्यांना कुठेतरी दमदाटी करतात. तर अधिकाऱ्यांना दमदाटी नका करू. अधिकारी पण माणूसच आहेत, कारण की त्यांना कुठेतरी जागा कुणीतरी घेतलं आहे कुणाच्या मिसेसच्या नावावरती, तिथं त्यांना ब्लॅकमेल करून ठेवलेत. निकृष्ट दर्जाच्या कामावरती तांत्रिक अधिकारी कारवाईच करत नाही. बसस्टँडचं काम निकृष्ट झालं आहे. संजय विर्ले यांनी अर्ज केला, त्याच्यावर कारवाईच होत नाही. संजय विर्ले यांनी पुतळ्याविषयी अर्ज दिला आहे, त्या समितीने अर्ज दिला आहे, त्याच्यावर कारवाईच होत नाही. शिंदे साहेबांना भेटून कारवाई होत नाही. तर असं हे चुकीचं आहे. एक सभामंडप इथं बांधलं, 8 लाखाचं सभामंडप, त्याला 2 लाख पण खर्च झाला नसेल. बसस्टँडची रेलिंगची मी तक्रार केली, त्याच्यावर कारवाई होत नाही. मग अधिकाऱ्यांना तुम्ही जर अशा प्रकारे जागा जमीन घेऊन देत असाल आणि त्यांना कुठेतरी स्टॅम्प ड्युटी वगैरे कमी भरून किंवा काय त्यांना ब्लॅकमेल करत असाल तर हे आताच थांबवा. आणि जे कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि आमदार साहेबांना माझी विनंती आहे का पूर्ण दोन्ही तालुक्यांच्यात आपण चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं. निवडून देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा हात आहे. आमच्यामुळे तुम्ही निवडून आहात हे पण लक्षात ठेवा. कारण की सुरेश भाऊ लाड साहेबांनी जसा आदेश दिला का सर्वांनी धनुष्याला मतदान करायचं, तसं आम्ही सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी धनुष्याला मतदान केलं आणि तुम्हाला निवडून दिलं. तर तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. मी पण तिथं जे आहे ते चांगलंच काम करतो आहे. तुम्ही दरवेळेस नोटिसा पाठवता, दरवेळेस ती कारवाई थांबवता, दरवेळेस अधिकाऱ्यांना दमदाटी करता. तर आमदार साहेबांना माझी विनंती आहे का हे सर्व थांबवा. आणि त्याच्यात एकटे आमदार साहेबाचं असतील असं नाही,
भारतीय जनता पार्टीची अनधिकृत बांधकामे आहेत, शेतकरी कामगार पक्षाची अनधिकृत बांधकामे आहेत, राष्ट्रवादीची अनधिकृत बांधकामं आहेत, शेका पक्षाची अनधिकृत बांधकामं आहेत, सर्व पक्षीय लोकांची अनधिकृत बांधकामं आहेत. सर्व पक्षीय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतील, पण समोर कोणी येत नाही. समोर का कोणी येत नाही? सगळेच म्हणजे आका. तर सर्वांना मी इथनं सांगू इच्छितो का तिथं चालायला जागा नाही. भाजीवाले टोपल्यावाले तिथं रस्त्यावरती ठेवलेले आहेत, तर ते चालण्यासाठी व्यवस्थित 9 मीटरला जे गटर घेतलं युवराज बिल्डिंगच्या इथं युवराजच्या इथं, तसंच 9 मीटरचं कोलारेमध्ये घ्यावं. 9 मीटरपेक्षा 12 मीटर घेतलं तरी चांगलं होईल, कारण की 15 मीटर जर कंट्रोल लाईन सोडायची तर 12 मीटरला गटर काम घ्यायचं, 2 मीटरचा फुटपाथ आणि 1 मीटर साईडपट्टा, असं ही कंट्रोल लाईन सोडून त्याच्यानंतर परवानग्या कोण देत नसेल ना, मी स्वतः तिथं येईल आणि जे शुल्क आहे ते भरून तुम्हाला परवानग्या टापऱ्या बिपऱ्या काय बांधायला आहेत ना ते द्यायचं. आणि दुसरी गोष्ट अशी का जी साई मंदिरला टापऱ्या आहेत, टापऱ्याधारक आहेत, त्यांची तुम्ही माहिती घ्या पत्रकारांनी. जागा कोणाची आणि टपऱ्या कोणाच्या? जागा भलत्याची. ती महिला रडते अक्षरशः का माझ्या जागेत बांधकाम केलं तर ते एक तोडून टाकलं. मग ती जागा कोणाची याची माहिती घ्या. तिथं फक्त एक अंकुश मोरे यांची जागा आहे, प्रवीण खडे यांचं एक तिथं सातबार आहे, पण प्रवीण खडे यांचं इकडूनचं जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये त्यांची जागा तिथं नाही. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो का अंकुश मोरे यांनी 2 वर्षापूर्वी जी कारवाई झाली त्याच्यात अधिकारी आणि मी सांगितलं तसं लगेच ते बांधकाम त्यांचं होतं, एक गाला होता तो तोडून टाकला. प्रवीण खडेने पण गाला तोडून टाकला. मग ह्या दोघांनी जी बांधकामं त्यांची तोडल्यानंतर पुढची कारवाईच झाली नाही, पुढची कारवाईच होऊ शकली नाही. आता माझी एक विनंती आहे प्रशासनाला, सगळी बांधकामं तोडायची, नंतर प्रवीण खडेनं अंकुश मोरे यांचं तोडायचं. कारण की तुम्ही जर त्यांचंच परत पहिलं ते तोंडावरती ते तोडाल आणि परत थांबवाल तर माझी प्रशासनाला विनंती आहे, CO मॅडम, जिल्हाधिकारी तसेच जे प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे का पूर्ण कारवाई त्वरित करावी. अन्यथा मी आपल्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी मागणी केलेली आहे. कशा पद्धतीने ते गुन्हे दाखल करता येतील ते गुन्हे दाखल करण्याची मागणीनं पत्र देणार आहे. 4 दिवसाचा टायमिंग तुम्ही मागितलं आहे, त्या 4 दिवसात आता 4 दिवस निघत गेले. आता उद्या बघू काय करतात. पूर्ण बांधकामं सर्व काढून टाका, लोकांना होणारा त्रास कमी करा, हीच विनंती. आणि पुढं भविष्यात लोकांची जी फसवणूक होणार आहे ती थांबणार आहे. माझा एकच उद्देश आहे का लोकांना, सर्वसामान्य जनतेला त्रास झाला नाही पाहिजे, हा माझा उद्देश आहे.